हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तर आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती प्रत्येक आईसाठी आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे. आत्ताचे जे मुलं आहेत, म्हणजे मुलं खूप चिडचिड करतात. आता बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत होत असेल. माझ्या मैत्रिणी अशा असतील की त्यांचे मुलं अजिबात ऐकत नाही, अभ्यास करत नाही, त्यांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. त्यांचं म्हणजे अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाही आहे. मग त्यामुळे काय होतं की आपली चिडचिड होती आणि आपण घरात चिडचिड करतो. आणि चिडचिड केल्याने काय होतं, मुलं बोलतात, मग आपण त्यांना बोलतात, मुलं आपल्यापासून दुरावतात. ही गोष्ट होते बघा. मग त्यांना आई नकोशी वाटते की आई आपल्याला सतत बोलत असते. अशी भावना त्यांच्या मनात आपल्याविषयी येते की आपली आई खूप वाईट आहे. पण असं नसतं. आपल्या मुलांना घडवणं हे आपल्या हातात असतं, हे तुम्हाला माहितीच आहे. प्रत्येक स्त्री आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झटत असते, काही ना काही ती करत असते. तिला वाटतं की माझं मूल मोठं होऊन खूप मोठं व्हावं, त्याची खूप प्रगती व्हावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं. पण ज्या वेळेला ही वेळ येते की म्हणजे आपले मुलं अभ्यास करतात, सगळं करतात, पण आता हल्ली काय झाले की बरेच मुलांच्या बाबतीत असं होतं की मुलं अजिबात ऐकत नाही, उद्धटपणे बोलतात. मोठ्यांना म्हणजे अजिबात मोठ्यांना मानसन्मान देत नाही, अजिबात ऐकत नाही. मग काय होतं, जर ते करत गेलं, आता ते लहान आहेत किंवा मोठे मुलं पण करत असतील आणि लहान असताना ते ठीक आहे, पण मोठे झाल्यावर त्यांचा उद्धटपणा वाढत गेला तर तो म्हणजे त्यांच्यासाठी चांगला नाही आणि आपल्यासाठीही चांगला नाही. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. तर हा जो मी तुम्हाला छोटासा उपाय सांगणार आहे, म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी हा उपाय स्वतः केलेला आहे, तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. मी स्वतः हा उपाय केलेला आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं, मला फरक जाणवला म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही हा उपाय करू शकतात. तर हा उपाय तुम्ही म्हणजे लहान मुलांपासून, म्हणजे 1 वर्षाचं मूल असेल तुमचं, 1 वर्षापासून तर तुम्ही तुमचे म्हणजे 20 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत मुलांसाठी सुद्धा करू शकतात. हे बघा, मूल किती मोठं झालं, 20 वर्षाचं असो, 25 वर्षाचं असो, किती 30 वर्षाचं असो, आपल्या आईसाठी आपलं मूल खूप महत्त्वाचं असतं आणि तिच्यासाठी ते लहानच असतं, कधी मोठं होत नाही. तर तुम्ही तुमचे मुलं म्हणजे शिकत आहेत, 20-25 वर्षाचे आहेत, तर त्यांच्या बाबतीत असं होत असेल तर तुम्ही करू शकता, किंवा मोठे असतील तरीही चालेल. मग काही विषय असो, तुमच्याशी ते उद्धटपणे बोलतात, तुमच्याशी चांगलं वागत नाही, तरीही चालेल. तर तुम्ही हा एक छोटासा उपाय करायचा आहे. मी माझ्या मुलीसाठी केलेला होता, तर तो सक्सेस झालेला आहे. म्हणून मी सांगते तुम्हाला की तुम्ही हा करा. ज्या स्त्रियांचा हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे. आणि हा उपाय करण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. कारण काय होतं, अर्धवट माहिती तुम्हाला मिळेल आणि परत तुम्ही मला प्रश्न विचारणार, त्यामुळे काय होतं की तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे. देवाजवळ बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. देवघरासमोर तुम्ही बसा, दिवा अगरबत्ती लावा आणि बसल्यानंतर एका काचेच्या ग्लासात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे काचेचा ग्लास घ्या. जर तुमच्याकडे काचेचा ग्लास नसेल तर तुम्ही स्टीलचा ग्लास घेतला तरीही चालेल, काही हरकत नाही. तर ते पाणी तुम्हाला महाराजांसमोर ठेवायचं आहे. आणि हे पाणी ठेवल्यानंतर तुम्हाला त्या पाण्यावर ऐम काढायचा आहे. ऐम कसा काढायचा, असा ऐ काढायचा आणि त्याच्यावर टिंब, अशा पद्धतीने. मला वाटल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो देऊन टाकेल. तर ऐम काढायचा आणि त्याच्यावर एक टिंब द्यायचा आहे. असा तुम्हाला पाण्यावर या बोटाने काढायचा आहे, अशा पद्धतीने. लक्षात आलं असेल तुमच्या. तर असा पाण्याने ऐम काढायचा आहे आपल्याला. तो काढून झाल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या मुलांकडून अपेक्षित असतील त्या गोष्टी तुम्हाला त्या पाण्याकडे बघत म्हणायचं आहे. जसं की आता तुमचं मूल हट्टी आहे, माझा मुलगा अजिबात हट्ट करत नाही, माझ्या मुलाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझा मुलगा खूप अभ्यास करतो किंवा त्याला मोबाईलचं व्यसन आहे, माझा मुलगा मोबाईल अजिबात घेत नाही, त्याला मोबाईल घ्यायला अजिबात आवडत नाही, तो खूप हुशार आहे, अभ्यासात तो खूप प्रगती करतो आहे. किंवा तुमचा मुलगा काही शिकत असेल, इंजिनिअरिंग वगैरे करत असेल, त्याबद्दल पण तुम्ही बोलू शकता.
की माझा मुलगा इंजिनिअरिंग करत असेल आहे, त्याला खूप छान मार्क मिळत आहेत, त्याला खूप छान पर्सेंटेज मिळत आहे, म्हणजे तो खूप पुढे जात आहे, अशा याच्याने तुम्ही बोलायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे जे तुमच्या मुलांकडून अपेक्षित असेल ते तुम्हाला बोलायचं आहे मुलांच्या बाबतीत. आणि असं तुम्हाला कमीत कमी 5 मिनटं बोलायचं आहे. म्हणजे त्या पाण्याकडे एकटक बघत पूर्ण, म्हणजे तुमचं जे लक्ष आहे ते सगळं पाण्याकडे पाहिजे, दुसरीकडे कुठे नको. असं तुम्हाला करायचं आहे. 5 मिनटं एवढं तुम्ही करू शकता आपल्या मुलांसाठी. 5 मिनटं तुम्हाला ते बोलायचं आहे पॉझिटिव्हली. म्हणजे जे तुम्हाला पुढे बघायचं आहे तेच तुम्हाला बोलायचं आहे, जे तुम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे. ते बोलून झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र, आपल्या स्वामींचा जो तारक मंत्र आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, हा जो स्वामींचा तारक मंत्र आहे हा तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि असं म्हणू नका आता ताई 11 वेळा एवढा मंत्र म्हणायचा का, तो मंत्र अगदी छोटासा आहे, काही जास्त मोठा नाही आहे. तो मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायला फक्त 5 मिनटं लागणार आहे. मोजून 5 मिनटं लागतील, काही जास्त वेळ लागणार नाही. तर 10 मिनटं तुम्ही तुमच्या मुलासाठी एवढं करू शकत नाही का? मग आता आपण जर कुठलीच गोष्ट म्हटलं की आता एवढा वेळ लागेल, तेवढा वेळ लागेल, माझ्याकडे तेवढा वेळ नाही, तर मग आपल्या मनासारखं कसं होईल बरं? तर तुम्ही एवढं करा, हे तुम्ही नक्की करा. हे तुम्ही जर केलं ना तर तुमच्या मुलांमध्ये नक्की तुम्हाला बदल दिसेल. आणि तुम्ही स्वामींना, ते झाल्यानंतर स्वामींना तुम्ही सांगा की असं असं बघा माझ्या स्वामी, माझ्या मुलांमध्ये हा बदल होऊ द्या, मला माझ्या मुलामध्ये हा बदल बघायचा आहे. तुम्ही करून बघा, मी हा उपाय केलेला आहे, माझा हा सक्सेस झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते 100% हा जो उपाय तुम्ही करणार हा फेल जाणार नाही. आणि हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी तुमच्या मुलाला द्यायचं आहे. म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्ही केलं असेल त्याला तुम्ही पाणी द्यायचं आहे. जर तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्ही 2 ग्लास हा उपाय करू शकतात. म्हणजे 2 ग्लास ठेवायचे समोर आणि ग्लासांवर ऐम काढायचा आणि दोन्ही ग्लासांकडे बघून तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्ही नक्की हा उपाय करा. हा उपाय 100% सक्सेस होईल. कारण मी केला म्हणून मी तुम्हाला सांगते. कुठलीही गोष्ट मी स्वतः करते त्यानंतरच मी तुमच्यापर्यंत तो पोचवायचा प्रयत्न करते. म्हणजे मी असं फक्त चला मला माहिती पडलं म्हणून मी तुम्हाला दिलं. आधी मी कुठलीही गोष्ट करते, जी गोष्ट मी स्वतः करते, मला अनुभव आला त्यानंतरच तो तुमच्यापर्यंत मी पोचवत असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून याचा अनुभव मी घेतलेला आहे, तुम्ही घ्यावा असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की हा उपाय करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त शेअर करा. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करणार आणि त्याने तो व्हिडिओ बघितला आणि त्याने तो उपाय केला किंवा ती सेवा केली समोरच्याने, तर त्याच्यानंतर म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात तर बदल होणारच आहे, पण तुमच्या आयुष्यात सुद्धा ते बदल होणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कुठेतरी आपण स्वामींची सेवा किंवा कुठली तरी सेवा आपण समोरच्याला दिली आणि त्याचं जर चांगलं झालं तर त्याचे आशीर्वाद आपल्याला सुद्धा मिळत असतात. कारण तुम्ही तो व्हिडिओ त्याला दिला किंवा तुम्हाला ओरली कोणाला सांगायचं असेल, मी तुम्हाला काही सांगितलं तर ओरली पण तुम्ही त्याला सांगू शकतात की असं असं बाबा तू कर, तुला हा त्रास आहे का. तुमच्या मैत्रिणी, तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांना पण तुम्ही हा उपाय सांगू शकतात. किंवा माझे जे काही उपाय आहेत, मी जे काही सांगत असते ते तुम्ही सांगू शकता. तर तुम्ही नक्की सांगा. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही सांगितलं तर त्याचा कुठेतरी म्हणजे फायदा तुम्हाला सुद्धा होणार आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण स्वतःचं म्हणजे फायदा बघत असतो, माझा फायदा होईल याच्यासाठी आपण कुठलीही गोष्ट करत असतो. पण जेव्हा आपण समोरच्याला सांगतो त्याचा फायदा आपण बघतो, म्हणजे आपण म्हणतो की त्याचा फायदा होईल, पण तेव्हा तुमचाही फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं की त्याचा फायदा मी कशाला करू, मला काय उपयोग होईल त्याचा, पण होतो. त्याचं भलं झालं ना आपलंही होतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वामींची जी सेवा आहे ती तुम्ही घराघरात पोचवा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा किंवा तुम्हाला ओरली सांगायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. पण जास्तीत जास्त सेवा घराघरात पोचवायचा प्रयत्न करा. जसं मी करते व्हिडिओच्या थ्रू तसं तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करून किंवा ओरली कोणाला सांगून करू शकतात. तर नक्की हा छोटासा उपाय करा. आणि हां, एक सांगायचं राहिलं तुम्हाला की हा उपाय तुम्ही करणार तर हा उपाय तुम्हाला कंटिन्युअसली 21 दिवस किंवा 40 दिवस करायचा आहे. 21 दिवसात तर तुम्हाला रिझल्ट मिळेलच, नाही मिळाला तर तुम्ही 40 दिवस हा उपाय करू शकता. नक्की तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला फरक दिसेल, एवढं लक्षात ठेवा. मी 40 दिवस केला होता
तर जसं मी म्हटले तसं म्हणजे झालं. माझ्या मुलीमध्ये तो बदल मला दिसला. तर नक्की हा उपाय करा. आणि मला म्हणजे जो मी तुम्हाला उपाय सांगत असते, सेवा सांगत असते, ती तुम्ही केली आणि तुम्हाला त्याच्यानंतर काय अनुभव आले मला नक्की म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही सांगत चला. म्हणजे मला कळेल की कोण कोण माझं म्हणजे व्हिडिओ बघून उपाय करते, त्यांना काय फायदा झाला. आणि मेन म्हणजे कसं आहे, मला कळण्यापेक्षा इतरांना ते कळेल जे बाकीचे व्हिडिओ बघत असतात. म्हणजे तुम्ही उपाय केला, दुसऱ्यांनी नाही केला, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितल्यानंतर ती समोरची जी व्यक्ती आहे ती सुद्धा तुमचं बघून करणार आहे की बाबा हिला अनुभव आला, मलाही अनुभव घ्यायचा आहे. तर त्यानंतर ती सेवा समोरची व्यक्ती सुद्धा करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तर आपल्याला घराघरात स्वामींची सेवा पोचवायची आहे, जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी आपल्याला घडवायचे, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.